सगळे इथे उपस्थित आहेत. हा एक कौटुंबिक सोहळा आहे. जसं मगाशी आपले लायन्सचे जे डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट आहेत त्यांनी जे सांगितलं ते खरं आहे की पहिली ज्या वेळेला नवीन डायरी येते वर्षाची, पहिला 7 जूनला आम्ही लिहून ठेवतो डॉक्टर हेगडे. मी विसरत नाही, स्वतःचा बर्थडे विसरू पण डॉक्टरांचा बर्थडे विसरणं शक्य नाही. इथे बसलेल्या सगळ्यांना तो अनुभव आहे. यात विशेष माहिती आहे काय आहे की ज्या वेळेला असे एखादे कार्यक्रम असतात त्यावेळेला उच्च पदस्थ मंत्री, आमदार, नगरसेवक या सगळ्यांना आपण अरे नाही तुम्ही यायला पाहिजे, तुम्ही यायला पाहिजे. पण इकडे डॉक्टर जगन्नाथरावांचं तसं नाही आहे. साध्यातल्या साध्या माणसालाही 10 फोन जातील, यायचंय ना, माझा बर्थडे आहे. स्वतःवर प्रेम कसं करावं हे खरं शिकावं ते डॉक्टर हेगडेंकडनं. अभिमान आहे मला त्यांचा. म्हणजे मला राजकारणामध्ये 93 साली मी लग्न होऊन या शिवडीमध्ये आले खासदार साहेब. 97 पासून मी पॉलिटिक्समध्ये, 28 वर्ष मला झाली. या 28 वर्षामध्ये 25 वेळा तुम्ही यांच्या वाढदिवसाला आली. ज्या वेळेला चित्रावाग आमदारही नव्हती, त्यावेळेला चित्रावाग कुठल्या पक्षाची अध्यक्षही नव्हती, एक साधी कार्यकर्ता होती. पण चित्रावागला तेव्हाही तीच इज्जत होती जी आमदार झाल्यानंतर आज आहे. हा त्यांचा मोठेपणा आहे की सगळे आमच्यासाठी सारखे. आणखी वैशिष्ट्य, कुणाला जमणार नाही ते काम ते करतात. म्हणजे मी गेली 25 वर्ष बघतीये हमरी तुमरीवर असणारे नेते अनिलजी, पण इकडे मात्र सगळे एका रांगेत, इकडे सगळे रांगेत हसत हातात हात घालून की असं वाटतं अरे हे तेच होते की मागे बोलत होते, भांडत होते. पण या सगळ्यांना एकत्र आणण्याची किमया मोहिते साहेब या आपल्या जादूगारामध्ये, त्यांचं नाव डॉक्टर हेगडे आहे. कितीही मतभेद असतील पण मनभेद मात्र डॉक्टरांसाठी कोणाचेच नाही. आज तुम्ही बघा खासदार साहेब त्यांचे पण कार्यक्रम आहेत पण ते आवर्जून थांबले. ते म्हणले 5 मिनिटं, ते म्हणले मला निघायचंय. डॉक्टर साहेब म्हणले अहो थांबा 5 मिनिटं, थांबले. म्हणजे ही ताकद आहे. हे काही धरून बांधून नाही कोणी आलंय, हे प्रेमाने आलेत सगळे. आणि आता मगाशी सांगितलं ना, आम्हाला सवय झाली आहे ती प्रश्न आले की उत्तर द्या, प्रश्न आले की उत्तर द्या. तसं आता खासदार साहेब म्हणले की अरे माझं माझं, माझी मुंबई, माझी शिवडी, माझं आहे. पण तसंच खासदार साहेब माझे डॉक्टर जगन्नाथराव हेगडे असं प्रत्येकाला इथे वाटतं. राजकारणात किंवा इतरही ठिकाणी तोंडावर एक बोलणार, चांगलं बोलणार, फक्त राजकारण नाही सगळीकडे ही एक ह्युमन मेंटॅलिटी असेल. मागे काहीतरी वेगळं बोलणार. पण हा माणूस असा आहे, हे गृहस्थ असेल, हे सद्गृहस्थ असेल की यांना वाईट बोलणारी लोक कोण नाही, कोणी नाही. कोण हे मान्य म्हणजे आपण हे मानू शकत नाही की कोणीतरी डॉक्टर हेगडेंना मागे वाईट बोलतोय. कारण हा माणूस तसा नाही ना, सगळ्यांना घेऊन पाण्यासारखा, जिसमें मिलाव वैसे. स्वतःसाठीच नाही जगले, स्वतःसाठीच नाही जगले, ते समाजासाठी जगले. किती कार्यक्रम मी बघतीये. म्हणजे माझ्या या पॉलिटिकल करिअरच्या सुरुवातीपासून बघते की हा माणूस सतत बिझी आहे. कुठे फुलं वाटतोय, कुठे हॉस्पिटलला जाऊन फळं वाटतोय, कुठे दप्तर वाटतोय, कुठे वह्या वाटतोय, छोटे मोठे सगळे कार्यक्रम. राज्यपालांबरोबर मुख्यमंत्र्यांसोबत पण दिसणारा हा माणूस आहे. आणि साध्या सर्वसामान्य लोकांसोबत दिसणाराही हा माणूस आहे. ही जर्नी आपण सगळ्यांनी बघितली आहे. आणि म्हणून डॉक्टर साहेब तुमचा मोठेपणा. आता तुमचं कौतुक खूप झालं. एवढ्या मोठ्या माणसाला सांभाळणं काही सोपं काम आहे का? आता वहिनीच आहे. प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, भक्कम स्त्री, आधार. माणूस कुठेही लढाई करू नये पण घरी आल्यावरती जे समाधान असतं ते त्याला पुन्हा उद्या लढाईचं बळ देत असतं. ती म्हणजे अर्धांगिनी. डॉक्टर समाजसेवेमध्ये होते, डॉक्टर इतरांची दुःख बघत होते, तेव्हा मुलांना सांभाळणं, घराला सांभाळणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा एका जागी न बसणाऱ्या विद्यार्थ्याला सांभाळणं, मुलाला सांभाळणं, हे सुरेखा वहिनींचं काम होतं जे त्यांनी अतिशय चोखपणे केलंय. म्हणजे या वयामध्ये डॉक्टर साहेब बहिणी माझ्या घरी आल्या, मला आनंद आहे त्या गोष्टीचा. पण ते इतकं आपण म्हणतो ना की मलाच असं लाज वाटली, अरे खरंच नका येऊ बरं का, मी नक्की येणार आहे. 7 जून मला दिसलं की मला माहिती आहे तुम्ही अशा मस्त जेवायला या, भेटायला या, चहा पाण्यासाठी या. हे आमचा कार्यक्रम आहे हा.
ज्या दिवशी डॉक्टर साहेब हे तुम्हाला सांगते, ज्या दिवशी तुमच्या कार्यक्रमाला येता येत नाही, सकाळी उठून लक्षात येतं की आज डॉक्टरांचा वाढदिवस आहे. त्यामुळे आमच्या शुभेच्छा या सतत तुमच्या सोबत आहे. तुम्ही दीर्घायुषी व्हा. तुमच्या 100व्या वाढदिवसाला सुद्धा आम्ही सगळे असणार आहोत का खासदार साहेब? 100व्या वाढदिवसालाही आम्ही सगळेजण असणार आहोत. आणि असंच तुम्ही छान प्रेम देत राहा, आम्हाला हसत राहा. त्यांच्या बरोबर आपली पण ही खरंच म्हणजे अतिशय वेगळा असा माणूस, राजकारणामध्ये असा माणूस नाही मिळणार की सगळ्यांना सोबत घेऊन असेल. त्यांनाही फार कष्ट झाले असतील, त्यांनाही फार अपयश पचवावं लागलं असेल, त्यांनाही बराच वेळ थांबावं लागलं असेल, पण त्यांनी ते कधी चेहऱ्यावर जाणवू दिलं नाही आणि कधी बॅकफुटला आले नाही. हे त्यांचं. आणि शेरीफ काय असतं, नगरपाल, हे तर आम्हाला माहितीच नव्हतं असं काही पद आहे. पण जेव्हा डॉक्टर झाले त्यावेळेला आम्हाला कळलं की अरे नगरपाल पद आहे, शेरीफ पद आहे. जे जे काही त्यांना मिळालं त्याला न्याय देण्याचं काम त्यांनी केलं. राजकारणामध्ये तर आपला ठसा उमटवलाच, पण लायन्स सारख्या जी जगमान्य, जगामध्ये मान्यता असलेली सगळ्यात मोठी जी संस्था आहे त्याच्यावरती सुद्धा त्यांनी काम केलं. आणि बघा आज किती लोक त्यांना त्या ठिकाणी शुभेच्छा द्यायला आले. हीच कमाई आहे डॉक्टर साहेब तुमची, आणि ही संपत्ती तुमची अशीच वाढत राहणार आहे. शुभेच्छा, प्रचंड शुभेच्छा आमच्या आहेत. मुलं सुद्धा तुमची तशीच होणार आहेत. मुलगा असेल, मुलगी असेल, जावई असेल, सगळे इथे इतके म्हणजे कधीही भेटल्यावर वडिलांचा हा गुण मात्र पोरांनी नक्की घेतलाय. आणि अगदी जावयाने सुद्धा कुठे गेले, आवाजकर कुठे गेले, आहेत ना, आताच भेटलेले मला. मग भेटल्यावरती इतके भरभरून बोलणार की कधी कधी गिल्ट होतं, यार मिले ही नाही, बहुत दिन हो गए. म्हणजे इतका एक जिव्हाळा, एक आपुलकी ही संपूर्ण परिवारामध्ये आहे. तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडनं मनापासूनच्या शुभेच्छा आहेत. डॉक्टर साहेब आप जियो हजारों साल और दिन के और साल के दिन हो 50,000. वन्स अगेन हैप्पी बर्थडे, खूप साऱ्या शुभेच्छा, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. दिल थाम के बैठिए, अभी जो मोमेंट के लिए हम लोग वेट कर रहे हैं. वी हैव टू फेलिसिटेट आवर